विशाळगडावरील उरूस आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं गडावर कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे। 28 मे ते 2 जून या कालावधीत ही परवानगी असेल। मात्र यासाठी 2024 मधील न्यायालयीन नियमांचं आणि अटींचं काटेकोर पालन करणं बंधनकारक असणार आहे। यापूर्वी शाहूवाडी तहसील प्रशासनानं 27 मे पासून गडावर पशुहत्येला पूर्णपणे बंदी घातली होती। मात्र आता न्यायालयाच्या या नवीन आदेशानंतर आजपासून विशाळगडावर धार्मिक विधी साजरे केले जाणार आहेत। उरूस आणि बकरी ईद काळातील हे सर्व विधी प्रशासनाच्या थेट देखरेखीखाली पूर्ण केले जातील, अशी माहिती शाहूवाडीच्या तहसीलदार सीमा सोनवणे यांनी दिली आहे। गडावर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचं पथक तैनात आहे। आज सकाळी उच्च न्यायालयामध्ये बकरी ईदच्या अनुषंगाने विशाळगडावर जे नेहमीचे धार्मिक विधी होतात त्या अनुषंगाने रीट दाखल करण्यात आली होती। सदर रीटमध्ये 28 मे ते 2 जूनपर्यंत स्लॉटिंग हाऊससाठी परवानगी दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे 2024ला जे सर्व निर्बंध घातलेले होते ते सर्व निर्बंध या स्लॉटिंग हाऊसमध्ये असणार आहेत। प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे। सर्व प्रशासन सज्ज आहे। तरी सर्व भाविक भक्तांना ही विनंती आहे की जरी स्लॉटिंगला परवानगी दिलेली असली तरी तिथे राहण्याची निवासासाठी कुणालाही परवानगी दिलेली नाही आहे। त्यामुळे सर्व भाविक भक्त सकाळी जातील आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी गड उतरतील। तरी सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोणताही निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। ओके, अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।